माझी मागणी व साड्यांचा रंग बघता साम्यवादी जनाचे प्रसिद्ध नेता EMS नंबूदरी पाल दिसायला जरी गंभीर होते तरी विनोद करण्यात कुशल होते. 1957 साली केरळमध्ये प्रथमच साम्यवादी सरकार बनले. मुलाखत चालू होण्यापूर्वी मध्ये एका अमेरिकेच्या पत्रकाराने विचारले, तुम्ही नेहमीच अडखळता का? त्याने त्याचे त्रोटक उत्तर दिले, नाही, ज्यावेळी मी बोलतो तेव्हा. त्यांचे हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हास्याची खसखसली. हे झाले सगळे विनोद. आता मी काही आपल्याला उखाणे म्हणून दाखवणार आहे. बायकांचं जेव्हा हळदी कुंकू होतं तेव्हा त्या इतका वेळ काढता की एक 10 मिनिटाच्या कामाला ते त्या 1 तास लावतात. तर ह्याच्यात जे आहे ते एक बंडोपंत आहे. कोणी आपल्या ह्याच्यात जर बंडोपंत असले तर मी त्यांची माफी मागतो. त्यांचं नाव मी घेतो उखाण्यात. एक होती चिऊ, एक होती काऊ. बंडोपंतांचं नाव घेते डोकं नका खाऊ. संपात संप, गिरणीचा संप. बंडोपंतांच्या हातात ढेकणांचा पंप. गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास. बंडोपंत बनले माझ्या आयुष्याचा त्रास. कुत्र्यात कुत्र, अलसेन कुत्र. बंडोपंतांनी गळ्यात बांधलं मगज. तळ्यातल्या टिकलात कमळ बनले. बंडोपंत पडले त्याला दुसऱ्याने काढले. तेव्हा आजीला इंग्लिश यायला हवं. अशा या 5,000साठी त्यांनी इंग्लिशचा क्लास जॉईन केला. क्लासमध्ये शिकवलेले व ऐकण्यात येणारे नेहमीचे शब्द वापरून त्या एकमेकींची इंग्लिश सुधारतात. पण काही वेळा शब्द व अर्थांची गल्लत होऊन अनर्थ घडतात. ते कसे? प्रत्यक्षच ऐका.
मग काय बसली आहेस? आपल्याला जर कार्यक्रमाला जायचं आहे ना. अगं जरा प्लेअर करत होते. प्लेयर अगं तिला प्रेयर म्हणायचं आहे, म्हणजे प्रार्थना. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला जातोय ना आपण, तिथे आजच हा शब्द शिकवला. आपली नातवंड सारखी इंग्लिश मध्ये बोलत असतात ना. फॉरेनला गेल्यानंतर त्या नातवंडांचे काही इंग्लिश समजत नाही. आता थोडं तरी इंग्लिश येईल. खूप मजा येते नाही का ग क्लासला? मला तर बाई आपल्या शाळेच्या दिवसांचीच आठवण येते. पद्मजाने कसली प्लेअर केली ते तरी ऐकू दे. सांग ग पद्मजा. म्हटलं अरे गॉड, आजचा आमचा प्रोग्राम चांगल्या तऱ्हेनं फिनिश होऊ दे. पद्मजा, हा तुझा शब्द चुकला बर का. कार्यक्रम चांगला पार पडू दे म्हणजे यशस्वी होऊ दे असं म्हणायचंय का तुला? मग कार्यक्रम चांगला फिनिश होऊ दे असं नाही म्हणायचं, सक्सेसफुल होऊ दे असं म्हणायचं. आणखीन काही शब्द सुचतोय का ग? इंग्लिश वाढवायचं आहे ना आपल्याला. एक शब्द चालेल का ग? सक्सेसफुलच योग्य वाटतं. हो, सक्सेसफुलच योग्य वाटतो. एक बड़ी एडमेंट झाली. मेरे नातू को गाय का निबंध लिखना है, वो भी इंग्लिश में. मेरे को इतनी इंग्लिश नहीं आता. गाईचं लिहायचंय. अगं मी आजच सांगितलं माझ्या नातवाला. सांगू का तुला तो? ऐक. वी वर्शिप काऊ हॅज 2 हॉर्न्स. हॉर्न काय? मला फक्त गाडीचा हॉर्न माहितीये. हा कुठला हॉर्न? अगं हॉर्न म्हणजे शिंग. अगं असं मध्ये मध्ये मला करू नकोस हं. आता पुढे सांगते. काऊ हॅज 1 टेल. काऊ इज व्हेरी युजफुल एनिमल. शी गिव्स अस मिल्क. म्हणून शी इज आवर सेकंड मदर. सेकंड मदर म्हणजे सावत्र आई. म्हणजे सावत्र नाही ग, जणू दुसरी आई. कळलं का? सॉरी बाबा. हो सांग हो. Cow has 4 legs. 2 are forward and 2 are afterward. अगं आफ्टरवर्ड नाही, तू आर फॉरवर्ड अँड तू आर बॅकवर्ड. बघ आले की नाही दोन मोठे शब्द आपल्याला. बॅकवर्ड नको. बॅकवर्ड शब्द नसेलच. नक्कीच बॅकवर्ड नसेल, कारण माझं काही चुकलं की आमचे राघव मला म्हणतात बॅकवर्ड आहे सध्या. म्हणजे तो शब्द वाईटच असणार बाई. अगं बॅकवर्डच्या ऐवजी दुसरा शब्द कोणाला तरी विचारून घालूया का? माझी काय गंमत झाली सांगू का? मुलगा सून निघून गेलं कामावर आणि नात म्हणाली मी आज शाळेत जाणार नाही. मग काय चिठ्ठी लिहून द्यायची वेळ आली माझ्यावर. मग काय तर चिठ्ठी लिहून दिली छानशी. अगं तिचे डोळे लाल झालेच होते आधी. मग लिहिली हर आईज हॅव कम. शी विल कम टू स्कूल आफ्टर दे गो. अगं म्हणजे तिचे डोळे आले आहेत, ते गेल्यावर ती गेली असं म्हणायचंय का तुला? हो हो असंच म्हणायचंय. बरोबर जमलं ना ग? बराबर जमिया. हो, ऐसी मुसीबत हमेशा आती है. ये दोनों ऑफिस चले जाते हैं और नातवंडों को मुझे चिट्ठी लिख के देनी पड़ती है, वो भी भाई भाई में. इसलिए मैंने पहले से 4-5 चिट्ठियां करके रखी है. हमको सबको बोलना, क्या चिट्ठी लिखेगी तू? ठहरो ठहरो बोलती हूँ. She has terrible headache in her stomach. अच्छा. ही हॅज टेरिबल हेडेक इन हर स्टमक. ही चिठ्ठी छान आहे. हुशार आहे ना अगदी. आणखी ही पुढच्या कुठल्या पिक्चर आहे सांग ना. Ants have come in her legs. So no standing, no walking. कसं ground वर going? अगं माझ्या सुद्धा पायात आजकाल खूप टाइमचं तुझी खिडकी शट कर ना जरा. घरात किती वीट येतोय ग. मला तर अगदी कोल्ड वाजायला लागलंय. प्लीज क्लोज द डोअर्स ऑफ द विंडो. क्लोज द डोअर्स ऑफ द विंडोज. डोर विंडोज किती शब्द अनपाठ झाले ग आपले. लेकिन नंदा हमको हिंदी कब सिखाएगी? हिंदी पण यायला पाहिजे ग. सिखाती बाबा सिखाती. रोज हल्लू हल्लू सिखाएगी. थोडं ती करू का ग सगळ्यांसाठी? हो कर बाई. अगं मी साखर कारखाना आहे म्हणून स्पीडलेस पिते ग. साखर कारखाना डायबिटीस साठी हा शब्द छान शोधलाच पाहिजे. अगं म्हणजे मला डायबिटीस आहे म्हणून 3 साखरेचा चहा कर असं सांगतेस का? चाय नको भाई, बहुत होता है. रात को स्लीप नहीं है. 7